नमस्कार. किचन होम अँड मोर ह्या यूट्यूब चॅनलवर मी वृषाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू. हे लाडू अगदी सोप्या पद्धतीने मी कसे बनवते हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा, रेसिपी पूर्ण बघा. त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच टिप्स सुद्धा मिळणार आहेत. आणि तुम्ही तिळगुळाचे लाडू कसे करता हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि माझी रेसिपी आवडली का हेही मला कमेंट्स करून जरूर कळवा. चला तर मग बघूया रेसिपीला सुरुवात करतोय आपण. रेसिपीसाठी लागत आहेत सर्वात पहिले तर पांढरे तीळ. हे पांढरे तीळ दोन प्रकारे मिळतात, एक अनपॉलिश्ड असतात आणि एक पॉलिश्ड असतात. तर शक्यतो लाडूसाठी पॉलिशवाले यूज करायचे, म्हणजे लाडू दिसायला छान दिसतात. तर हे तीळ मी तडतडेपर्यंत भाजून घेतले. त्यानंतर आपल्याला लागणार आहे सुकं खोबरं. तर हे सुकं खोबरं किसून थोडं गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. 2 वाटी पांढऱ्या तिळासाठी 1 वाटी सुकं खोबरं असं प्रमाण घेतलं आहे. आणि हे मी एकत्र केलं आहे. सॉरी, माझा भाजतानाचा व्हिडिओ करायचा राहिला आहे, पण हे भाजून नेहमीप्रमाणेच भाजून ते नंतर आता आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे. पूर्ण बारीक करायचं नाही आहे, ते थोडंसं दाताखाली येतं ना तेव्हा छान लागतं. पण तुमच्या घरी जर खूप लहान मुलं खाणार असतील लाडू, किंवा अगदी वयस्कर माणसं जर लाडू खाणार असतील तर व्यवस्थित त्याची फाईन पावडर करून घ्या मिक्सरमधून. तर हे दोन्ही एकत्र करून भुरभुरवून घ्यायचं आहे, म्हणून मग मी हे दोन्ही एकत्र करून ठेवले आहे. आपल्याला लागणारे भाजलेले दाणे अर्धी वाटी, 2 वाटी तिळाला 1 वाटी सुकं खोबरं, अर्धी वाटी भाजलेले दाणे आपल्याला छान बारीक करून घ्यायचे. त्याचा छान बारीक कूट करून घ्यायचा. तर याचे भाजून सालं काढून घेतलेली आहेत. तर आधी मी याचा कूट करून घेणार आहे आणि मग नंतर तीळ आणि खोबरं भुरभुरवून घेणार आहे. हे दोन्ही आपण मिक्सरवर काढल्यानंतर परत ते एकदा मोजायचं आहे की ते किती वाटी होतं आहे, आणि त्यानुसार गूळ आपल्याला घ्यायचा आहे. तर आधी आपण हे बारीक करून घेऊ. मी ॲक्च्युली डायरेक्ट मोठं भांडंच घेते आणि त्याच्यात हे दाणे बारीक करून घेणार आहे. पण नंतर आपल्याला परत तीळ आणि खोबऱ्यासाठी मोठं भांडंच लागणार आहे. अच्छा, बरं, ठीक आहे. मग तू मिक्सरचं हे फिरव बरं. दाण्याचा आपला छान बारीक कूट झाला आहे, तुम्ही बघू शकता. आता मी हा बाजूला काढते आणि हे बारीक करून घेते. आता हे भुरभुरवतानाच मी याच्यात थोडी वेलची पूड टाकून घेते, म्हणजे ती सुद्धा नीट सगळीकडे पसरली जाईल. साधारण पाऊण चमचा, छोटा पाऊण चमचा वेलची पूड घेतली आहे. तर आपण हे तीळ आणि नारळ मिक्सरवर भुरभुरवून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता कसं आहे. ओके, आता हा मागासचा दाण्याचा कूट. आता हे मी नीट वाटीने मोजून घेते आणि किती वाटी झालं हे तुम्हाला सांगते. पहिली वाटी झाली आहे, आता ही आहे आपली दुसरी वाटी. टाक. आणि आता परत आपण काढूया. ही आहे आपली तिसरी वाटी. टाक बरं त्याच्या चमवी. आणि ही अजून वरची पाऊण वाटी टाक. तर आपल्या 3.5 पावणे 4 वाट्या सारण झालेलं आहे. त्याच्या अर्धा गूळ घ्यायचा आहे आपल्याला. ते चिरून घ्या किंवा किसून घ्या. तुमचा गूळ जर अति गोड असेल किंवा अगोड असेल तर ते तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. साधारण 3.5 वाटी सारणाला मी 1.25 ते 2 वाटी गूळ घेते. तर आता आपल्याला परत गुळासोबत हे सारण मिक्सरवर भुरभुरवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला थोडा चिकटपणा येईल. आणि जर गरज असेल तरच त्याच्यावर तुम्ही थोडीशी तुपाची धार सोडा. तर आता या लाडवामध्ये तीळ, दाणे आणि नारळ हे सगळंच तेलकट असल्यामुळे याला तेल सुटतंच. परत गूळ आपण वापरतो ज्याला चिकटपणा असतो, त्यामुळे लाडू सहज बांधले जातात. पण इन केस ते बांधले गेले नाहीत तर थोडंसं तूप लावा किंवा तूप सोडा. जेव्हा तुम्ही मिक्सरवरनं
हे परत फिरवाल तेव्हा त्याच्यासोबत थोडंसं तूप घाला, म्हणजे ते लाडू व्यवस्थित बांधले जातील. आता मी काय केलं आहे की अर्धं सारण आणि अर्धा गूळ आणि इकडे अर्धं सारण आणि अर्धा गूळ असा वेगळा वेगळा केला आहे. आधी मी हे थोडंसं मिक्सरवर बुरबुरवून घेणार आहे आणि मग नंतर परत उरलेलं परत मिक्सरवर फिरवून घेणार आहे. आणि असं करून जे पूर्ण सारण तयार होईल त्याचा एक लाडू वळून बघणार. जर तो वळला गेला तर चांगलंच आहे, नाहीतर मी मगाशी म्हटलं तसं आपण थोडंसं तूप सोडूया. मी हे आधी आता अर्धवालं सारण एकजीव करून घेतलं आहे. आता ही नेक्स्ट बॅच मी टाकते आणि मला असं वाटतं आहे की हा बघा खरं तर होतोय याचा लाडू. झाला आपला तयार झाला, म्हणजे याला आता तुपाची गरज नाही आहे. तर वाटलं तरच तुम्ही बघा तुमचं सारण कसं होतंय. गरज लागली तर तूप घाला 1-2 चमचे फिरवताना. आता पहिली बॅच जेव्हा फिरवली तेव्हाच आपल्याला कळून गेलं आहे की याचा छान लाडू बनणार आहे. बघा तर आपलं हे एवढं झालंय टोटल सारण. आता आम्ही लाडू करतो. आता आम्ही लाडू करतोय. शांभवी मला हेल्प करणार आहे लाडू वळायला. मी काय कर. हे असं हातात घे, एकाच हातात, 2 हात नाही लावायचे. हे बघ असा कर ना, एका हाताने दाब हा असा. हां दाब. काय झालंय हे तयार? क्रोकोडाईल केली आहे तिने. बरं, इकडे तुम्हाला देत आहे एक क्विक टिप. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे सगळेच तीळ मिक्सरमध्ये बारीक झाले आणि ते काही लाडवावर उठून दिसत नाही आहेत, तर वरनं 2-3 चमचे व्यवस्थित भाजलेले तीळ परत सारणावर घालून घ्या आणि मग त्याचे लाडू वळा. त्यानंतर अजून एक टीप. आपल्याला हल्ली अशी गुळाची पावडर बाजारात सहज विकत मिळते. तर ही पावडर अजिबात वापरू नका, कारण ही ना खूप सुकी पावडर असते. याला अजिबात चिकटपणा नसतो. ही पावडर वापरली तर हे लाडू तुमचे फसतील, ते बांधलेच जाणार नाहीत आणि तुम्हाला तुपाचा वापर करायला लागेल आणि म्हणजे ते लाडू चुकतील, कारण तूप पण तुम्ही किती वापरणार, ते लाडू एकदम बसून जातील जागेवर. त्यामुळे आपल्याला हा साधारण आपला जो व्यवस्थित गूळ मिळतो तोच वापरायचा आहे. तो सुद्धा आत्ता जर तुम्ही बाजारात गेलात ना, तुम्हाला बरेच वेळेला किराणावाले विचारतील की तुम्हाला चिक्कीचा गूळ हवाय की साधा गूळ हवाय. तर ह्या पर्टिक्युलर रेसिपीसाठी तुम्ही साधा गूळ वापरलात तरी चालणार आहे. चिक्कीचाच गूळ असला पाहिजे असं कंपल्शन नाही. त्याच्यामुळे घरातल्या घरात जो गूळ अवेलेबल आहे तो वापरून ही रेसिपी तुमची सहजपणे होणार आहे. तर यात सुद्धा तुम्हाला बघा असा थोडा येल्लोइश किंवा थोडा काळपट गूळ मिळतो किंवा अगदी पांढरट गूळ सुद्धा मिळतो. तर तो जितका काळा असतो ना ॲक्च्युली, तर तो थोडा अघोड असतो. तो जितकासा हा येल्लोइश असेल तर थोडासा गोडसर असेल. आणि जर व्हाईट अगदी तुमच्याकडे गूळ असेल ना, गुळाची ढेप प्रॉपर, म्हणजे व्हाईटकडे झुकणारी, येल्लोइश पण व्हाईटकडे झुकणारी अशी जर गुळाची ढेप असेल तर ती अजून गोड असते. त्यामुळे त्या प्रमाणाने तुम्हाला तो गूळ मोजून घ्यायला लागेल. म्हणून मी म्हटलं तसं की जेव्हा तुमचं तीळ, नारळ आणि दाण्याचं सारण तयार होणार आहे त्यानंतर तुमच्या गुळाच्या गोडीप्रमाणे तुम्हाला गूळ मोजून घ्यायचा आहे. माझे आता सगळे लाडू करून झालेले आहेत. तर त्याआधी मला फक्त तुम्हाला एक सांगायचं आहे की हे जे लाडू आहेत ते आपण खास घरातल्या लहान मुलांसाठी किंवा वयस्कर व्यक्तींसाठी करू शकतो, कारण हे अतिशय मऊ असतात. तुम्हाला जर हे कुठे कॅरी करायचे असेल तर पिशवीतून कॅरी करता येणार नाही, तुम्हाला प्रॉपर डब्यातून हे कॅरी करावे लागतील. कारण तुम्ही बघू शकता, जर मी हे थोडासा हा लाडू दाबला, हे बघा, हे लगेच फुटतील. हे लाडू तोंडात घातल्या घातल्या विरघळतील आणि हे असेच थोडे नाजूक होतात.
समजा तुमचं नवीनच लग्न झालंय आणि तुम्हाला सोप्या पद्धतीने तिळगुळाचे लाडू करायचे, म्हणजे पाक करायची झंझट किंवा त्या पाकात खेळणं या गोष्टी जर तुम्हाला अवघड वाटत असतील तर अशा प्रकारे फक्त भाजून आणि मिक्सरवर बारीक करून पटापट तुमचे लाडू तयार होतील आणि हे लाडू सगळेच जण सहज खाऊ शकतात। तर अशा प्रकारे आपले तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत। हे टोटल आहेत 40 लाडू आणि अजून 3-4 लाडू आमचे असेच बनवता बनवता गट्टम झालेले आहेत। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपण घेतलेल्या प्रमाणात साधारण 40 ते 45 दरम्यान लाडू होतील। तुम्ही लाडू करण्याच्या साईजवर डिपेंड आहे। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। बाय।